अवपुंजन त्यालाच डम्पिंग असं म्हटलं जातं. आंतरराष्ट्रीय व्यापारात काही देश आपल्या वस्तूंचा साठा परदेशात कमी दराने विकतात. या कृतीला अवपुंजन किंवा डम्पिंग असं म्हटलं जातं. यामध्ये वस्तूंची किंमत त्या देशातील स्थानिक किमतीपेक्षा कृत्रिमरित्या काय केले जाते, कमी ठेवली जाते. त्यामुळे परदेशी बाजारात ती वस्तू सहज विकली जाते आणि ग्राहक स्वस्त दरात खरेदी करतात. अशा प्रकारे देश आपला माल परदेशात फेकून देतो, म्हणजेच काय करतो, डंप करतो. अवपुंजनाचा मुख्य उद्देश म्हणजे परदेशातील बाजारपेठ ताब्यात घेणं. काही वेळा हे धोरण प्रतिस्पर्धी देशातील उद्योगांना संपवण्यासाठी वापरलं जातं. अशा परिस्थितीत स्थानिक उद्योगांना तोटा सहन करावा लागतो. सुरुवातीला ग्राहकांना कमी दराचा फायदा मिळतो, पण एकदा परदेशी उद्योगांनी स्थानिक बाजारपेठ काबीज केली की ते किमती वाढवतात. त्यामुळे दीर्घकाळात ग्राहकांना तोटा सहन होतो. अवपंचनामुळे देशातील उत्पादनात घट होते आणि बेरोजगारी वाढते. हे धोरण आर्थिक असमतोल निर्माण करणारे मानले जाते. या प्रकारास प्रतिबंध करण्यासाठी सरकार अवपुंजन विरुद्ध अँटी डम्पिंग ड्युटी लावते. त्यामुळे परदेशी वस्तूंची किंमत स्थानिक वस्तूंशी जवळपास समान राहते. अशा रीतीने अवपुंजन हे अन्यायकारक व अपायकारक व्यापार धोरण मानले जाते.